शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत शासन निर्णय लवकरच जारी होईल. शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे. कृषी मंत्री मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला. शेतकरी मित्रांनो बघा, आताच महाराष्ट्रातील बघा मुख्यमंत्र्यांची मोठी बैठक झालेली आहे आणि आता बघा त्या बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, नमोच्या आता 9वा हप्ता आणि 10वा हप्ता वाटपामध्ये आता मोठा त्यांची घोषणा झालेली आहे. बघा मित्रांनो, आता नेमकी कोणती घोषणा झालेली आहे, त्यांनी काय सांगितलं आहे तुम्ही स्टार्टिंग मध्ये बघितलं आहे आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की आज नमोच्या 9वा हप्ता आणि 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दुपारपासून थेट 2,000 रुपये या ठिकाणी वाटपाला सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो बघा, जे आहे ते आता बघा कोणत्या राज्यातील तसेच बघा कोणत्या शेतकऱ्यांना जे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये 9वा आणि 10वा हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती देणार आहोत. बघा त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मोठी घोषणा झालेली आहे आणि त्यांनी घोषणामध्ये सांगितलं आहे बघा, काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांनी जर पूर्ण काम केलं असेल तर त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी 4,000 रुपये बघा 4,000 रुपये 9वा हप्ता आणि 10वा हप्ता 2,000 रुपयाचा हप्ता या ठिकाणी तुम्हाला 4,000 रुपये वाटप होणार आहे. असं मोठा आता या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये मोठे निर्णय झालेला आहे. शेतकरी मित्रांनो बघा, ते खरोखरच आता बघा कोणत्या लाभार्थ्यांना या ठिकाणी आता मिळणार आहे आणि कोणते लाभार्थी खरोखरच यासाठी पात्र असणार आहे, संपूर्ण काही आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. मित्रांनो बघा, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहत चला. मित्रांनो बघा, आता दुपारी महाराष्ट्राने बघा मान्यता प्राप्त या ठिकाणी डीबीटी बघा नमोच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याला मान्यता दिलेली आहे, म्हणजेच की मंजुरी दिलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 9वा हप्ता वितरणाबाबत आलेला आहे आणि हा जो आहे बघा ही जी माहिती आहे तो बघा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा जो थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रक्रिये शुभारंभ या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील लाखो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा 2,000 रुपये अक्षरी जाता मात्र आता जमा करण्याची प्रक्रिया आजपासून दुपारपासूनच सुरू झालेली आहे. बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि अधिकृत घोषणा सुद्धा झालेली आहे. बघा मंत्रिमंडळ निर्णय काय म्हणत आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे वितरण सुरू करण्याचे अंतिम निर्णय आजच्या राज्य बघा आज राज्य मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. आणि जो काय बघा मागच्या वेळेस बघा मित्रांनो प्रलंबित म्हणजेच की बघा प्रलंबित तांत्रिक अद्ययावतीकरण पूर्ण मागील काही महिन्यापासून रखडलेल्या हप्त्याचे मुख्य कारण जिल्हास्तरीय डेटा तांत्रिक अद्ययावतीकरण आता बघा 100% पूर्ण झालेले आहे आणि आता वितरणाला सर्व प्रशासकीय व तांत्रिक अडचणी दूर करून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी आता जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो बघा, आज रात्री 12 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी 2,000 रुपये जमा करणार असं आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि मंत्रिमंडळामध्ये मोठ्या सर्व मंत्रिमंडळाने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे बघा त्यांनी सांगितलं आहे आवश्यक आता शेतकऱ्यांनी आवश्यक काम करायचे आहे. बघा ते आवश्यक काम कोणते आहे महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. बघा सर्वात पहिले बघा मागील हप्ते प्राप्त म्हणजेच की नमोच्या 8वा आणि PM किसानचा 23वा हप्ता मिळालेला असावा त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी हा जो लाभ आहे तो या ठिकाणी वाटप केला जाणार आहे. बघा दुसरं महत्त्वाचं काम बँक खाते आधार कार्डशी 100% लिंक असणे अनिवार्य आहे, तर तुम्हाला या ठिकाणी लाभ हा वाटप केला जाणार आहे. तसेच बघा 3 नंबरचं काम KYC प्रक्रिया पूर्ण झालेली असावी, अपूर्ण असल्यास निधी रोखला जाईल असं सरकारने सांगितलं आहे. बघा त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो चौथं महत्त्वाचं काम आहे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. जर तुमचं 2.5 लाख असेल तर तुम्हाला या ठिकाणी म्हणजेच की 3 लाख जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ हा या ठिकाणी तुम्हाला वाटप हे होणार नाहीत. तसेच 5वं महत्त्वाचं काम सिद्धपत्रिका केवळ केसरी किंवा केसरी रेशन कार्ड असते धारक आहे, म्हणजेच की पांढरे रेशन कार्ड अपात्र असणार आहे. यासाठी बघा जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर या ठिकाणी तुम्हाला वाटप होणार नाही, म्हणजेच की अपात्र असणार आहेत. तसेच बघा 6वं महत्त्वाचं काम
वाहन मालकी कुटुंबात 4 चाकी 4 व्हीलर वाहन नसावे. जर तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर असेल तर या ठिकाणी तुम्हाला लाभ हा वाटप केला जाणार नाही. तसेच बघा 7वं बघा बँक खात्याशी मोबाईल नंबर हे लिंक असावा. SMS मिळवण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचे या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे महत्त्वाचे काम. जर बघा यापैकी तुमचं सर्व काम असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता लवकर तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत 4,000 रुपये या ठिकाणी वाटप होणार आहे. बघा मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय झालेला आहे, तेच तुम्हाला मी सांगत आहोत. तसेच बघा मित्रांनो महाराष्ट्र बघा सगळ्याच्या कचक डावाने थपे होत. म्हणजेच की जर तुमचे आधार कार्ड 15 वर्षापेक्षा जुनं असेल तर तात्काळ कारवाई करा. बघा अडचण म्हणजेच की जुन्या आधार कार्डमुळे थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी येऊ शकते. पैसे जमा होण्याचे विलंब होतो. त्यामुळे लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड अपडेट असणे गरजेचं आहे असं सरकारचं म्हणणं आहे. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे बघा कोणत्या राज्यातील बघा महाराष्ट्र राज्यातील फक्त याच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. म्हणजेच की बघा बँक त्यांनी या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. बघा सर्वात पहिले बँक म्हणजेच की पोस्ट ऑफिस बँक. बघा सर्वात आधी निधी जमा होणारे बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, तसेच बघा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक, तसेच बघा इतर सर्व बँक, राष्ट्रीयकृत बँक या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी तासाला आता एका जिल्ह्यातील पैशाचं वितरण आता होत आहेत. मोबाईलवर SMS ची प्रतीक्षा करत आहे. म्हणजेच की तुम्हाला आता या ठिकाणी मेसेज येणार आहेत. आता एका ताशी म्हणजेच की एका तासाला तुम्हाला सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी वाटप होणार आहे. बघा आता जिल्हे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. बघा सर्वात प्रथम यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड आणि नांदेड. तर एवढ्या साऱ्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वाटप होणार आहे. मित्रांनो बघा महत्त्वपूर्ण माहिती आहे. महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांबरोबर माहिती नक्की शेअर करा. आणि मित्रांनो अशा जेन्युइन माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑल वरती शेअर करा. कारण की मित्रांनो बघा जेन्युइन माहिती तुमच्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे. चला तर मित्रांनो मग आता भेटूया पुढील अपडेटमध्ये. बघा पुढील घोषणा म्हणजेच की पुढील अपडेट घेऊन येत आहोत पीक विमा संदर्भातील. पीक विमा 2022 पासून रखडलेला पीक विमा वाटपा संदर्भामध्ये पुढील अपडेट घेऊन येत आहोत. त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.